मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सरकारने एक अजब आदेश जारी केलाय। मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाती काढण्याचे आदेशच मुंबईच्या विभागीय सहनिबंधकांनी काढलेत। या आदेशांमुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांचे आर्थिक स्वातंत्र्य मर्यादित करण्यात आल्याचा आरोप बँकिंग तज्ज्ञांसह लोकप्रतिनिधींनीही केलाय। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कधी अनियमितता तर कधी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या बँक निवडणूक प्रकरणांमुळे चांगलीच वादात राहिली होती। अशा या मुंबई बँकेतच मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या ठेवी ठेवल्या पाहिजेत असे आदेशच मुंबईचे विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी 1 जून 2023 रोजी काढले। यात सहनिबंधक शिंदे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 70 व कलम 154(b)(17) संदर्भ दिलाय। याच आदेशात सहनिबंधकांनी मुंबई बँकेत गृहनिर्माण सहकारी संस्थांनी त्यांच्या ठेवी ठेवाव्यात यासाठी जिल्हा उपनिबंधक सहाय्यक निबंधक यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेशच दिले। त्यामुळे या कलमांचा नेमका अर्थ काय आहे तो ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। गृहनिर्माण संस्थांनी ठेवी कुठल्या बँकेत ठेवायच्या? सलग 3 वर्षे लेखापरीक्षणाचा अ दर्जा प्राप्त जिल्हा मध्यवर्ती बँका, शिखर बँक, अ दर्जा प्राप्त सहकारी बँक नसतील तर कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत ठेवी ठेवता येते। दरम्यान मुंबई बँक जरी लेखापरीक्षणाची अट पूर्ण करत असली तरी या बँकेवर मागील काळात जो गंभीर आरोप झाले ते पाहता सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या ठेवी या वादग्रस्त बँकांमध्ये सुरक्षित कशा राहतील असा प्रश्न उपस्थित होतो। सहकार खातं, महाराष्ट्र राज्य सरकार आणि मुंबई जिल्हा सहकारी बँक यांचं आपापसातलं नातं इतकं घट्ट आहे की ते कायदा धाब्यावर बसवून तमाम हाऊसिंग सोसायट्या ज्या मुंबई शहरातल्या आहेत, ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत, यांची तमाम बचत अर्थात ती करोडोंची आहे, ही केवळ आणि केवळ फक्त मुंबई जिल्हा सहकारी बँकेत यावी अशा तऱ्हेच्या हालचाली आहेत। मुंबई जिल्हा सहकारी बँकेमध्येच पैसे ठेवा असं बाजीराव शिंदे यांच्या सहीचं पत्रक काढायचं आणि मग त्या पत्रकाचा आधार घेऊन 2 जूनपासून सातत्याने मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे जे कोणी ब्रांच मॅनेजर्स असतील किंवा त्यांचे हेड ऑफिस असेल ते या सर्व हाऊसिंग सोसायट्यांना पत्र लिहिते की तुमची खाती या पत्रकान्वये, या नियमान्वये आमच्याकडे आणा, आम्ही चांगली बँक आहोत। या ठिकाणी प्रश्न पडतो की करोडो रुपये या 2 लाखांपेक्षा जास्त हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आहेत। मुंबई जिल्हा सहकारी बँक ह्याचा जीव तो काय? हे सगळे पैसे सरकारच्या एका फतव्यान्वये त्यांच्याकडे यावेत या दृष्टीने हा सरकारचा व्यवहार आहे आणि ही चक्क दादागिरी आहे। दरम्यान गृहनिर्माण सहकारी संस्थांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतच खातं उघडण्याची सक्ती का केली जाते हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेवर घोटाळ्यांचे आरोप आहेत। राज्य शिखर बँकेवरही भ्रष्टाचाराचा आरोप असून त्यावर प्रशासक बसवण्यात आले। अशा परिस्थितीत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतच खाती उघडण्याची सक्ती केल्यामुळे संशय वाढतोय। नाही, जिल्हा सहकारी बँकेमध्ये सहकारी संस्थेचं खातं असणं मला काय अयोग्य असं काही वाटत नाही। परंतु आता त्या बँका कशा आहेत, महाराष्ट्रातल्या सर्वच बँका काय चांगल्या स्थितीत असं नाही आहे। फक्त त्या जो काही रक्कम ते ठेवतील तिथे कदाचित डिपॉझिट करतील, काही करतील, तर त्याची काळजी घेतली पाहिजे। वेळेला कर्ज त्यांना मिळालं पाहिजे, असं जर झालं तर योग्य आहे। नाही, मुंबई DCC बँक जी आहे त्या DCC बँकेमध्ये गृहनिर्माण संस्थांना खाते काढण्याची कंपल्सेशन केली या सरकारने। नाही, मला यातले बारकावे जरा समजून घ्यावं लागतील, त्याशिवाय बोलणं योग्य नाही। बँकिंग क्षेत्रामध्ये लोकांचे पैसे गुंतवत असताना त्यांचा पैसा सुरक्षित राहायला पाहिजे, त्याच्यामागचं कारण आमच्या सरकारच्या वेळेस घेतलं होतं। आता झालेला निर्णय हा राजकीय दिसतोय मला, परंतु या पैशाची हमी काय उद्या? असं आहे की जोपर्यंत बँकेची परिस्थिती सुधारत नाही, त्याला अवर्ग मिळत नाही। आपण मागे निर्णय घेतला की जे अच्या खाली आहेत अशा बँकेमध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक सरकारची करू नये असा निर्णय घेतला होता। आता या सरकारने जो बदललेला निर्णय
तो मेरिटवर असं मला वाटत नाही. पोलिसांची खाती एका बँकेत उघडावी म्हणजे हे सगळं प्रशासन आता स्वतःसाठी वापर करण्याचा संपूर्ण या शासनाचा प्रयत्न आहे. स्वतःच्या बँकेमध्ये खाते आली पाहिजेत आणि ह्या बँकेतून आपल्याला फायदा झाला पाहिजे. ह्या हेतूनच ही सगळी खाती आता काढण्याचे आदेश देत असतील तर ते चुकीचं आहे. कारण आपल्याकडं नॅशनल बँका ह्या असाव्यात असा नियम आहे, पण त्या पायदळी तोडून हा सगळा नियम ह्या अशा पद्धतीनं खाते उघडतात. म्हणजे हा मंत्र्यांना किंवा त्या आमदारांना, सत्ताधारी आमदारांना फायदा होण्याचा हा एक प्रकार आहे. मुंबई बँकेमध्ये प्रामुख्याने ही खाती उघडण्याची सक्ती करण्यात आलेली आहे, ज्या बँकेवर घोटाळ्याचे आरोप आहेत. हे तर घोटाळ्याचे आरोप गेले कित्येक वर्ष आहेत, त्याचे आमदार हे सत्ताधारी आहेत. त्यामुळं हा सगळा विषय आलेला आहे आणि हा विषयाला अर्थ नाही आहे. कारण सरकारचा नियम आहे की कुठली खाते उघडायची तर ती नॅशनल बँकेत उघडलेली पाहिजे. तो विश्वासाची बँक आहे आणि ह्या बँका बुडलेल्या आहेत, त्याच्यावर प्रशासन नेमण्याची वेळ आली आहे. परंतु सरकारने चाल ढकल करत ह्या बँका जागवायचं काम करतात आणि ह्याच्यात मोठा भ्रष्टाचार होईल आणि भविष्यामध्ये सगळे पैसे डुबतील. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या ठेवी कुठल्या बँकेत ठेवायच्या याचं आर्थिक स्वातंत्र्य त्यांना घेऊ न देणं हे गैर असल्याचं बँकिंग तज्ज्ञ विश्वास उर्गी यांचं म्हणणं आहे. पण आत्ताचं सरकार, आत्ताचं सहकार खातं, त्यांची दादागिरी बघा. आमदार प्रवीण दरेकर हे मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अर्थातच चेअरमन आहेत. ते चेअरमन काय आहेत आणि कसे आहेत हा वेगळा विषय आहे. ते कुठल्या प्रवर्गातून निवडून येतात हाही एक विवादाचा विषय आहे. त्यांची निवड कशी होते हा सुद्धा प्रचंड विवादाचा विषय आहे. त्याच्यावरती खूप काही लिहून आलेलं आहे. पण आत्ता तो आपला विषय नाही आहे. आता आपला विषय असा आहे की मुंबई जिल्हा सहकारी बँकेतच सर्व हाऊसिंग सोसायटींनी आपले सर्व निधी इतर कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये असतील तिथून काढून मुंबई जिल्हा सहकारी बँकेत ठेवावेत असा आदेशच DDR1 किंवा ज्याला आपण म्हणू की बाजीराव शिंदे हे जे ॲडिशनल रजिस्ट्रार आहेत किंवा आयुक्त आहेत, सहकार आयुक्त आहेत, यांच्या सहीचं पत्रक आहे. आणि हे पत्रक गेले 5 महिने सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये, कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये जातच, पण त्याचप्रमाणे हाऊसिंग सोसायटीमध्ये जात आहे. आणि त्याचं नेटवर्क जे आहे ते अर्थातच मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशन हे सुद्धा दरेकर बंधूंच्याच हातात आहे. त्याचे ते पदाधिकारी आहेत. तर मुंबई जिल्ह्यात सर्व हाऊसिंग सोसायटीचं फेडरेशन, त्याचं नेटवर्क हे त्यांच्या हातात असल्यामुळे मुंबई जिल्हा सहकारी बँकेची पत्र ही सर्व हाऊसिंग सोसायट्यांना जात आहेत की तुमचे फंड्स आता सरकारच्या आदेशानुसार मुंबई जिल्हा सहकारी बँकेतच आले पाहिजेत आणि आम्ही तुम्हाला आमच्या 50 शाखांच्या मार्फत सर्व सेवा देऊ. दरम्यान मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचं वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीत फायदा मिळवण्याच्या दृष्टीनंच हे आदेश काढण्यात आल्याचाही आरोप केला जातोय.